मी देशमुख सरांच्याकडे कंटिन्यू म्हणजे तसं पाहिलं ते 3 वर्षापासून येते. तेव्हापासून छोटे-मोठे माझे चालूच होते. पण जे हाताचं माझं मेन दुखणं होतं, की हाडांमध्ये जे दुखत होतं, त्याला मी बाहेर घेतलं. पण त्यावेळेस एक्स-रे काढा, हे करा, हे मला त्यांनी सांगितलं. मग आपण पाहू. पण सरांच्याकडे आल्यावर सरांनी मला इथे येऊन व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली त्यांच्याकडून. त्यांनी बरंचसं माझं सगळं माहीत असल्यामुळे त्यांनी पटकन त्याच्यावर जे त्यांच्याकडे आहे उपलब्ध त्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कुठेही मला कधी सांगितलं नाही, की एक्स-रे काढा किंवा काय करा. त्यांच्या जे कर्म आहे ते त्यांनी त्याच्यावर केलं. त्याच्यामुळे माझा हात पूर्णपणे त्या दिवसापासून लगेचच राहिला. आणि माझे जे पोटाचे त्रास होते, सरांच्याकडे मी पोटाच्या त्रासासाठी येत होते कंटिन्यू. पण पोटाचे म्हणजे पोटातलं मला साफ होणे नव्हते किंवा गच्च होणे, कायम फुगणे किंवा पिरियड्सच्या जे आत्ताचे माझे मोनोपॉजचा प्रॉब्लेम होता, तो असं वाटलं नव्हतं. सगळेजण म्हणत होते आयुर्वेदिकने हे होऊ शकत नाही. पण मला इतका त्यांच्यावर खात्री हे पटली, की त्यांनी माझं बरंचसं हे झालं. मानसिक मी इतके डिस्टर्ब होते. पण त्यांच्या औषधांनी मी पिरियडच्या ह्याच्यातनं मी बाहेर निघू शकले किंवा मोनोपॉजच्या ह्याच्यातनं जे मला रडणं किंवा काय त्रास होत होते, त्यातनं मी पूर्णपणे बाहेर आत्ता निघालेले आहे. त्यांनी बरेचसे ट्रीटमेंट व्यवस्थित आणि छान पद्धतीने मला दिल्या. कुठल्याही गोष्टीचं त्यांनी मला कंटिन्यू माझ्याशी बोलून माझ्याकडून काय काय होतंय किंवा का म्हणून त्रास होतोय हे सगळं मला समजून सांगत होते. त्याच्यामुळे मला त्यातनं विश्वास एक प्रकारचा उत्पन्न झाला. हा ह्याच्यामुळे हे होतंय. हे असं बाहेर सांगितलं जात नाही. तुम्हाला डायरेक्ट गोळ्या दिल्या जातात, की तुम्ही हे करा, तुम्हाला ह्याने बरं वाटेल. पण कशामुळे काय होतंय हे आपल्याला पहिल्यापासून माहीत नसतं. जेव्हा ह्या गोष्टी कळतात तेव्हा त्या औषधांनी सुद्धा आपल्याला बराचसा फरक पडतो. कारण आपल्याला काय होतंय आणि कशावर औषधं चालू आहेत हे माहीत पडलेलं असतं.